जाता येईना पाण्याने. आम्हाला एक पुरा असतात आम्ही गुरं सोडले असते. काय नाही राहिलं 10-25 लिटर दूध होतं आमचं. ते गाय दूध देत होती, वासरू होतं, काम राहायचं. मांजरा नदीला आलेल्या महापुरानं शेतकऱ्याची जनावरं वाहून गेली. अक्षरशः आता जी गोटे आहेत ते कशा पद्धतीने रिकामे आहेत मी दाखवायचा प्रयत्न करतो. बीडच्या पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी हे गाव आहे आणि याच गोट्यामध्ये जवळपास 3 गाया आणि 2 बैल होते. आता फक्त या गोट्यामध्ये एकटं हे वासरू उरलेलं आहे. हे पण वरती बांधलेलं होतं त्यामुळं ते वाचलं. मात्र ज्या गाया होत्या आणि बैल होते ते सगळं वाहून गेलेलं आहे आणि हा सगळा जो गोटा आहे तो सुना गोटा झालेला आहे. आता इथं आपल्याला पाहायला मिळतं पुराचं पाणी कुठपर्यंत होतं. आत्तासुद्धा या पत्र्याला हे जे पुराच्या पाण्याने वाहून आलेलं गवत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे एकंदरीत पुराचं पाणी ह्या पूर्ण गोट्यामधून शेतकऱ्याची जी जनावरं आहेत ती वाहून घेऊन गेले. विशेषतः शेळ्या समोर दिसत आहेत. तिथल्या काही शेळ्यासुद्धा वाहून गेलेल्या आहेत. हे आलेलं जे काही आपण पुराच्या पाण्यासोबत आलेले फुरसाण आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्यासोबत या गोट्यामध्ये ज्यांची जनावरं वाहून गेली, आजी काय काय वाहून गेलं, किती जनावरं होते? 3 गाया आणि 2 बैल आणि 10 शेळ्या. किती वाजता आला होता पूर? 2 वाजता पुरा आलता. 2 वाजता पुरा आलता. झोपीच्या ह्याच्यात काही कुणाला यायला जी नाही आणि काहीच नाही. पाण्यात पुन्हा भीती वाटायला लागली. पत्र्यावर पाणी पडायला लागलं. नळ्या वाहून गेल्या, ठिबकची पाईप वाहून गेले, मोटरा वाहून गेल्या, सगळं गेलं वाहून. बैलाची काय नावं होती आणि केवढले बैल होते? म्हशी गाई कशा होत्या? गाय तांबडी गाया होत्या आणि काळी बैल होते. काय नावं होते बैलाची? बैलाचं नाव एक पाखऱ्या होता आणि काजळा एक. काजळ्या आणि पाखऱ्या बैल. अच्छा, आता फक्त एवढं वासरूच उरलंय? वासरूच उरलं तेवढं. ती घरी होतं वासरू. दूध देत नाही म्हणून घरी नेलं तर या जनावरात येत नव्हतं म्हणून. हां, आता पूर्ण कुणी मदतीला कुणी आलं नाही इकडं? कुणीच नाही मदतीला आलं. हां, म्हणजे अक्षरशः ही परिस्थिती आहे इथं. पलीकडे शेळ्या आहेत, तुम्ही आता शेळ्याला खायला घेऊन आला. किती शेळ्या उरल्यात आणि किती वाहून गेल्या? 2-3च राहिल्या आता. 20 गेल्या आता. 20 शेळ्या. हां, अरे बापरे. किती वाजता पाऊस आला होता तुमचं? काय 2 वाजता पाणी आलं इथं. रात्री? पाऊस संध्याकाळपासूनच चालू होता 7 वाजल्यापासून. मग पुन्हा तेवढा 1-2 काढल्या कस तरी तर पाणी भरभरच वाढलं. मग आम्हाला भीती वाटली. मग शिरलोच नाहीत आम्ही. इकडे येत आलं? हां, येता चाललं नाही. पाण्याची टाक्या वाहून गेल्या इथल्या. पुन्हा मग चारा इथं भरून ठुलता कोट्यात ते बी वाहून गेला. शेळ्या पण वाहून गेल्या? शेळ्या पण गेल्या. किती जनावरं किती होती तुला? जनावरं 4 होते. 4 जनावरं वाहून. किती नुकसान झालं असेल? किती जनावरं आहेत ते? आता काय दुभत्या गाया होत्या? दुभत्याच गाया होत्या. मग ते वासरू आहे ना बांधलेलं. अच्छा. आता शासनातलं कोणी तुमच्याकडे आलंय का? मदत काय दिली? नाही आलं. मदत नाही काय नाही. कोणीच नाही आलं. मात्र ज्या गायावरती ज्या सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही जीवापाड प्रेम करायचे, आता सगळा कोटा सुना दिसतो. आमचं जीवन, शेतकऱ्याचं जीवन त्याच्यावरच असते ना. बैलांवर गुरांवरच असते. दुसरं काय असते? आता भरलेला कोटा आहे पण आता सगळं रिकामा दिसायला लागला कोटा. रिकामा दिसायला लागले सगळं. आठवण त्या सगळ्यांची हे होतं. हे सगळं चारा वगैरे तुम्ही त्यासाठी घेऊन येतात? त्या काल आणलं आम्ही हे 2 गतुडे. दुसरं बाकी काहीच नाही इथं उरलं. सगळं उरून सगळं वाहून गेलं सगळं. आजोबा सुद्धा आहेत. काय सांगाल आजोबा? बैल होते, आता पोळा आताच झाला, त्यांना सगळ्याला मिरवलं होतं आणि अशा वाटलं होतं का की अशा पद्धतीने होईल काय? असं पद्धतीने होईन म्हणून असं वाटलंच नव्हतं. आता पाणी अचानक आलं. आम्हाला इतकं पाणी आलेलं माहिती हेतून मागं आलंच नव्हतं. हेतून मागं आलं नव्हतं त्याच्यामुळे मग आता पोळवा झाला. आता बैल कसली होते. आता इथं सारा कोटा मोकळाच केला. रिकामं झालं सगळं? हा, रिकामं झालं सगळं? रिकामं झालं सगळं. काय आता काय करावं? अच्छा, त्यांना वाचवता आलं असतं का तुम्हाला नेमकं? वाचवता आला असता पण पाणी अचानक पार पत्र्यावरून पडायला लागलं. नाही आम्ही मग हितवर आलो पण इथून आत शिरायची अपेक्षाच नाही. आता घर मग तिकडे पड्याला आहे आणि तिथून आत शिरावं म्हणलं पण पाण्यात शिरूच वाटाना. आणि संध्याकाळ होती आणि 2 वाजे होत्या. अंधार होते. हा, अंधार होता आणि हिजाचा जाळ चालू होता. हिजाची काही दिसत हीच चवली की चमकली की दिसायचं. हीच बंद पडली की अंधार गुडूप पडायचा.
मग आता घरात दुधाचं पण काय राहिलं नाही, नाही दुधाचं काय नाही राहिलं. काय आता ही वासरू आहे तेवढं गायचं. तेवढंच शिल्लक आहे. हा आपण पाहतो ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची. मात्र ज्या शेतकऱ्याचं वाहून गेलेलं हे सगळं आहे, या संदर्भामध्ये इथं शासन प्रशासनातले अधिकारी आले होते का? आपण जे तहसीलदार आहेत पाटोद्याचे त्यांना फोन लावून एकदा विचारायचा प्रयत्न करू. का तर एवढं सगळं वाहून गेलं आहे, घर संसार सगळं वाहून गेलेला आहे. दत्ता निलावाड म्हणून तहसीलदार आहेत, आपण त्यांनाही एकदा फोन करून नेमकं इथं कुणी आलं आहे का विषय जरी. निलावाड सर, सुरेश जाधव बोलतो, न्यूज 18 लोकमतचा प्रतिनिधी. इथं अनपटवाडीमध्ये मी आलो होतो. तर अनपटवाडीमध्ये अनेकांचे इथं जनावरं वाहून गेलेत आणि घरं पण वाहून गेलेत. काय आपले मंडळ अधिकारी वगैरे येऊन आले होते, गेले होते इथून माघारी? हो, तिथं ते घराचे पंचनामे ग्रामसेवक करणार आहे आणि आपले जनावर वाहून गेलेले पशुधन खात्यानं केले बरेच, आणखीन काही वाहून गेले त्याचे पंचनामे करायचे, काही चालू आहेत, काही झाले. आणि घराचे पंचनामे झालेत का? घरं काही जणांची वाहून गेलेले तिथं जवळपास 5-7 शेतकऱ्यांचे. घराचे आमचे बारगाव घुमऱ्यात जवळपास आमच्या तलाट्यानं केलंय, तिकडे अनपडवाडीचे बी राहिले, ते ग्रामसेवकाला सांगितलंय आम्ही त्यांना. इथं तलाठी नाही म्हणून कुणी म्हणत होते, इथं तलाठी नाही गाववाले. नाही, ते भरणे तलाठी दिलाय आता आम्ही त्यांना. पण सर, यांना तात्काळची जी मदत आहे 5,000ची ती मिळाली का यांना? यांना आता बँकेचे खाते नंबर घ्यायले आम्ही. हा, ज्या लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्या लोकांना धान्य आणि 5,000 रुपये मिळणार आहे. मग धान्य दिलंय का आपण काही जणांना का? घुमऱ्याला आणि पळावर पाटोद्याला हे झालंय हा, आणि अनपडवाडीलाही मिळालं असेल शकतो. पण कधीपर्यंत मिळणार आहे हे नेमकं मदत? 5,000 रुपये आता त्याचे बँक खाते लागा, आम्हाला अडचणी आल्यात, बँक खाते घेण्यात सुरू केले आम्ही आता. काय काय ती प्रक्रिया नेमकी 5,000 देण्यासाठी? काय आधार कार्ड वगैरे काय काय करतो आपण? फक्त आधार कार्ड आणि बँक खाते. फक्त आधार कार्ड आणि बँक खातं. पण ही मदत मिळायला किती दिवसात मिळेल सर? आमच्याकडे आली की आता आमचे काही अर्धे लोकांचे आज होईल बिल 5. पण इथं लोकांचं म्हणणं आहे फक्त मंडळ अधिकारी एकदा आले आणि परत काही आले नाही. मग पंचनाम्याच्या अनुषंगाने पंचनामे कधी पूर्ण होणार? आता खूप मोठं प्रचंड नुकसान झालं यांचं. हो, बिलकुल मी बोलतो, ग्रामसेवकाला सांगतो आणि मंडळाला तलाठ्याला सांगतो, केलेले आहे मी स्वतः तिथे गेलेले. चालतंय, ओके सर, थँक्यू. हो. हे निलावाडा तहसीलदार होते. यांनी सांगितलं की आमचे जे ग्रामसेवक आहेत ते ग्रामसेवक इथले पंचनामे करणार आहेत. मात्र आज 4था दिवस आहे, पूर परिस्थिती ओसरलेली आहे. दुसऱ्या दिवशी मदत दिली जाईल असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील सूचना दिलेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं तात्काळची जी मदत आहे 5,000 रुपये, आणि ज्याचं घर वाहून गेलं त्याला किराणा देण्याच्या अनुषंगाने जी किराणा किट आहे, रेशनची जी किराणा किट असेल ती देणं महत्त्वाचं आहे. मात्र अद्यापपर्यंत ही मिळालेली नाही. विशेषतः दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आता तहसीलदार यांनी सांगितल्या पद्धतीनं यांचे बँक खाते घेतले जाणार आहेत, त्याच्यावरती आधार कार्ड देखील त्यांना मागितलं जाणार आहे आणि त्यानंतर ही मदत मिळणार आहे. नेमकं ही कागदोपत्राच्या ह्याच्यामध्ये ही मदत नेमकी मिळणार कधी? आज घरामध्ये खायला काही नाही, मग नेमकं खायचं काय आणि घर संसार चालवायचा कसा यांचा प्रश्न खूप मोठा गहन आहे. त्यामुळे नेमकं शासन आता कागदोपत्री घोडे नाचवून फक्त यांना आणखी किती दिवस या मदतीच्या अनुषंगाने तात्काळ ठेवणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. इथं न्यूज 18 लोकमत पोहोचलं, काही नेतेसुद्धा लोकप्रतिनिधी इथे येऊन गेले, मात्र प्रशासनाची मदत अद्यापही अनपटवाडीमध्ये पोहोचली नाही. मग नेमकं कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, ही मदत कधी पोहोचवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.